अक्षदाच रेसिपीमध्ये आज आपण ड्राय मंचुरियनची रेसिपी बघतोय. खूप इझी आहे. त्यासाठी इथे मी बारीक कट केलेला कोबी घेतलाय, बारीक कट केलेली मिरची घेतलीये, कॉर्नफ्लॉवर 3 चमचे, मैदा पाव कप घेतलाय, मीठ, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि फूड कलर आहे. हा रेड फूड कलर आहे, हा ऑप्शनल आहे. आता इथे पहिल्यांदा एका बाउलमध्ये बारीक कट केलेलं कोबी घालतेय मी. त्यामध्ये बारीक कट केलेली मिरची घालायची आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा. ही मी घरीच पेस्ट तयार केली आहे. थोडीशी अशी मोठी मोठी ठेवली आहे, खूप बारीक नाही केली. लाल तिखट 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये. आणि हे पहिल्यांदा आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे पूर्ण सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मैदा घालायचा आहे. इथे मी पाव कप मैदा घेतलाय आणि कॉर्नफ्लॉवर घालायचंय. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले मी इथे. हे सगळं घालून आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं करत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाहीये. कोबीला ओलसरपणा नंतर सुटतो. कोबीमुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाहीये. आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. यामध्ये आता मी फूड कलर घालतेय. एक चिमटभर आपल्याला यामध्ये फूड कलर घालायचा आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातला तरी चालेल. याला थोडासा कलर येण्यासाठी मी यामध्ये फूड कलर घातलाय. आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे तुम्ही बघू शकताय, हा अशा पद्धतीने गोळा तयार झालाय. अजिबात पाणी वापरलेलं नाहीये मी यासाठी. आता याचे आपल्याला मंचुरियन तळून घेण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवले. तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे. आपण ज्या पद्धतीने भजी तळून घेतो त्याच सेम पद्धतीने आपल्याला हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत. हाय टू मीडियम हीटवर आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. लो हीटवर नाही ठेवायचे, नाहीतर ते मंचुरियन मऊ पडतात, क्रिस्पी होत नाहीत. तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा छान छान रेसिपी अपलोड करते तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. आता हे आपले मंचुरियन फ्राय होत आलेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. हे आपले ड्राय मंचुरियन तयार आहेत. शेजवान सॉस किंवा टोमॅटो केचप सोबत तुम्ही हे सर्व करू शकता आणि जोडीला कच्चा कोबी बारीक बारीक कट केलेला. असे आपले आजचे ड्राय मंचुरियन तयार आहेत. तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. धन्यवाद.